धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होते। पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे। डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे मावळातील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतात। मावळातील धबधब्यांवर पर्यटक जमलेत। तर काळू धबधबा परिसरात 2 ट्रेकर्सचा मृत्यू झालाय। धबधब्याचा प्रवाह वाढल्यानं नदीत हे ट्रेकर्स वाहून गेले। रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृतांची नावं आहेत। 26 जुलैपर्यंत काळू धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली। पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या काळू धबधब्याच्या परिसरात ट्रेकिंगसाठी आलेले 2 ट्रेकर्स वाहून गेले। दोन्ही ट्रेकर्सचा धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे काळू नदीत वाहून जाऊन मृत्यू झाला। माळशेज परिसरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे काळू धबधब्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असून याच पाण्याच्या प्रवाहात हे 2 पर्यटक ट्रेकर्स वाहून गेल्याची माहिती मिळते। माळशेज घाटात कल्याण नगर रस्ता खचला। नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे। सध्या घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तर हा रस्ता खचलेला आहे। नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे। वाहन चालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। माळशेज घाटात कल्याण नगर दरम्यानचा हा रस्ता खचलाय। खडकवासला धरणातून 5138 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मुठा नदीपात्रात सध्या विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे। अशात विसर्ग वाढवल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातंय। नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्या असंही आवाहन प्रशासनानं केलं आहे। डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरले। घोड नदीत 4800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरले। मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक धरणं ही काठोकाठ भरलेली आहे। अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे।